बाई आता हजेरी तर झाली. जाऊन का आता? मग उशीर होईल ना. अजून घरी जाऊन अंग पाय धुणे, मग याटो गिटोने जावं लागेल. हो जायचं तर आहे म्हणा. आता लवकर निघून तर चांगला होईल. चला ना आता मग पटकन. चला चला झाली हजेरी आता चला. हो रजनी हजेरी झाली पण आता 1 तास वेळ आहे सुट्टी व्हायला. मी का म्हणतो विचारून टाकू एक शब्द आम्ही जात आहो म्हणून. तर एवढ्या लोकांमध्ये का लक्षात येते का कोण कुठं गेला म्हणून? ताई तुम्हाला मोठा आहे. किती लोक जात असतील आणि किती लोक हजेरीच्या वेळेवर येत असतील. कोणी कोणी तर माहित आहे ताई इकडे काम सुरू आहे ना तर तिकडे काड्या करून राहिल्या. कोणी ते पानं तोडतात बिडीचे. काही काल मग सायंकाळी भाऊजी गेले होते ना डब्बा धरून. कशी आहे म्हणत होते तब्येत? हो दिवसभर जेवढा त्रास होता ना तेवढा म्हणजे थोडासा कमी झाला असे सांगत होते बापा. 9 वाजेकडे आले ना मग तुझे भाऊजी. असं का? मग आजही पाठवली का? नाही नाही आज केव्हा पाठवली असती. घाई घुईने इकडे यावं लागते. आता मी म्हणलं मीच जाणार आहे बघायसाठी तर नेऊन घेईल. काही आवाज मारा ना त्या महेशला आवाज मारा आणि विचारा आम्ही जातो म्हणून. महेश बापू महेश बापू. बोला वहिनी का म्हणता? बोला लवकर बोला. तिकडेची हजेरी घ्यायची आहे. मी का म्हणतो आम्हाला सुट्टी पाहिजे होती. आता हजेरी वगैरे झाली ना आमची. आता आम्ही जातो म्हणत होतो. आम्ही म्हणजे कोणाकोणाला सुट्टी पाहिजे? आम्हाला 3 जणीला पाहिजे सुट्टी. का वहिनी आता 1 तासात तर सुट्टी होणारच आहे. हो हो 1 तासात सुट्टी होणार आहे. आम्ही असे पहिले जात नाही. पण आता ते ललिताला बघायला जायचं आहे ना तर म्हणून म्हणलं 1 तासाच्या आधी चालले जाऊ. आंघोळ बिंगोळ करून मग अजून ऊन होते ना मग याटो बिटो मग मिळत नाही दुपारी. असं वहिनीला भेटायला जायचं आहे का? हो हो आता म्हणलं ते 1-2 दिवस काही सुट्टी होत नाही म्हणून सांगितलं तर चालले जाऊ म्हटलं पाहुणे होऊन जाऊ. आता त्यांना जो दुःख आहे तो तर दुःख त्यांना सहन करावं लागेल म्हणा. काही कमी तर नाही करू शकत पण थोडा आम्ही जाऊ भेटू तर त्यांना चांगलं वाटेल. हो आम्ही गेला होता काल सायंकाळी बघायसाठी. असं का? तुम्ही गेले होते का? हो डब्बा आणतो म्हणालो तर सांगायला बसले तुमच्या घरून डब्बा येऊन राहिला म्हणून. हो पाठवली होती काल सायंकाळी. महेश बापू कशी तब्येत आहे आता? ललिताबाईची तब्येत कशी आहे? तब्येत वगैरे थोडी आराम आहे म्हणत होते. दुपारी खूप त्रास होता म्हणत होते. आता आराम आहे म्हणत होते. हो तर म्हणूनच म्हणलं विचारून घेतो ना जातो. हो आता बघायला जाऊन राहिले तर ठीक आहे. चालले जा. आता तुम्ही विचारले तरी कोणी तर विचारतही नाही. गायबच होऊन जातात बापा. हजेरी वगैरे लावतात आणि गायबच होऊन जातात. काय म्हणली ना शांताबाई मी. म्हणत होती की नाही मी की पुष्कळ जण असे जातात म्हणून. महेश बापूजी या शांताबाई ऐकलंच नाही. म्हणतात नाही असे नाही जाऊ बापा विचारून जाऊ. नाही तर बरोबर आहे ना. शांता बहिणीच्या बरोबर आहे. विचारून गेला तर चांगला होते. ठीक आहे बहिणी जा तुम्ही जा. भाऊ वगैरे आहेत ना आता कामावरच? हो हो ते कामावरच आहेत. चला ठीक आहे. समोरचे त्या गँगवाल्यांची हजेरी घ्यायची आहे मला. मी तिकडे जातो. तुम्ही निघा आता. हो हो. हॅलो शांताबाई आल्या का कामावरून? हो हो आली ना. आता आंघोळ बिंगोळी झाली. आता फोन करीनच म्हणत होती. झाली का तयारी? हो माझी तयारी झाली तर म्हणलं आता फोन लावून बघते. एक काम करा ना तर मग तयारी झाली तर निघा तुम्ही. चौकामध्ये या ऑटो स्टँडकडे नाही तर घराकडे या सोबतच जाऊ मग. हो तशीच करते मी. घराकडेच येते तुझ्या सोबतच जाऊ मग. ठीक आहे 5 मिनिटात निघते. बापा आताच तयारी झाली म्हणलं अजून 5 मिनिट का करतात? काही नाही तयारी वगैरे झाली पण आता निघायला लागतील असे ना 5 मिनिट. हो हो या या जेवण करतो मी. या तुम्ही या. अरे इंदू कुठे चालली? बापा बापा कुठं चालली म्हणजे रात्रीच तुम्हाला सांगितली होती मी का ललिताला बघायला उद्या जायचं आहे म्हणून. अरे हो खरा विसरलोच होतो. झाली का मग तयारी जायची? हो हो झाली. आता बरं झालं आले तर चला ताट बनवून देते तुमच्या. जेवण करून घ्या तुम्ही. जा ना तर तू. वेळ नाही होईल का तुला? आता ताट बनवून देते ना मग जाते मी. मग तुम्ही जेवण करा. हो ठीक आहे ना. हात पाय धुवून येतो. बनव तोपर्यंत ताट बनव. सिस्टर मगाशी सलाईन जातच नव्हती. याने हात वगैरे हलवला असतील ना त्याच्यामुळे. काकू हात नका हलवू. हा सलाईनवाला हात हलवायचा नाही. खाजवत होता का नाही म्हणून हलवली. कसं वाटते काकू आता तुम्हाला? बरं वाटते ना कालपेक्षा? हो थोडासा बरं वाटते कालपेक्षा. काकाजी यांच्याकडे लक्ष द्या. हाताकडे हात हलवले नाही पाहिजेत. आणि मग ही सलाईन संपली की यांना जेवण वगैरे देऊन द्या. औषधी खायच्या आहेत त्यांच्या. हो हो देतो ना जेवण देतो. आता येईल डब्बा पण येईल आता. सकाळी काही दिलं होतं की नाही यांना तुम्ही? चाय बिस्किट खाल्ली ना. चाय बिस्किट खाल्ला. येतो मी. दुसऱ्या पेशंटना पण बघावं लागते. काही कमी जास्त झाला तर आवाज द्या मग.
हो हो सिस्टर, हो बोलवतो. आता तर जाऊन राहिली सलाईन, जात आहे आता. अजय सिस्टर सिस्टर, काय म्हणता, लवकर बोला. सिस्टर, हे ललिता कोणाकडे, कोणत्या रूम मध्ये आहेत? कोण ललिता? आता एवढे पेशंट राहतात, मला माहित नाही. तिथं जाऊन बघा, ते तिथं राहते ना एंट्री, तिथं नोटबुक मध्ये नाव वगैरे आहे, तिथं जाऊन बघा. अजी सिस्टर, ते आग्याच्या माश्या चावल्या होत्या, ते बाई कोणत्या रूम मध्ये आहे? असं ती वाली बाई का? हां, हे समोरचीच रूम. हां हां. अहो चिकूचे बाबा, मी काय म्हणते, काही खाऊन घ्या ना तुम्ही. मी आहे ठीक आहे, खाऊन घ्या काही. मगाशी मलाच बिस्किट दिल्या, तुम्हाला खा म्हणली तर खाल्ले नाही. खातो ना, खातो मी, माझी चिंता नको करू. पेलो ना मी 2 कप चाय पेलो. अरे ललिता, तो हात तर हलवू नको तू. अहो नाही हलवत ना. अरे ललिता, पाय कोण आलं तर, पाय पाय. कोण आलं? बघ ना डोळे खोलून. अरे शांताबाई. ललिता बोलू नको, आराम कर. ललिता कसा वाटते आता? ताई कालपेक्षा बरं वाटते. आजही सलाईन चालू आहे का? हो वहिनी, आज आता हे पहिलीच आहे, लावला तर. ललिता काही खाते का? शेप आणली बाबा मी, खात असेल तर कापून देतो. नाही ताई, आता नाही खात. मगाशीच झाला, चाय बिस्किट खाल्ली. ते कावेरी ताई वगैरे आल्या होत्या ना काल, त्यानं बिस्किटचे पुढे आणला होता, तर खाल्ले बापा. ललिता ताई, डाळिंब खाल का? डाळिंब आणली आहे मी. कशाला काही घेऊन आणले बापा, तुम्ही आले मला बघायला, तेवढाच तर खूप आनंद झाला. कशाला आणायला पाहिजे होता? सेप डाळिंब. ताई मी ब्रेडच्या पाकिट आणली. चाय ब्रेड खाऊन घ्याल मग. हो आता आराम करणे ना खाणेच आहे बापा माणसाच्या मागे. तुम्ही 3 जणी आल्या का? नाही ललिता, आम्ही 4 जणी आला. सरपंच ताई आली आहे ना. कुठं आहे? दिसून नाही राहिल्या ना. त्या तिकडे बोलत आहेत, त्यांचे ओळखीचे कोणीतरी मिळाले, इथं दवाखान्यामध्ये आणलायत खरं, तर ते बोलून राहिले त्यांच्यासोबत. काल बाबूराव भाऊ सांगत होते खूप आग आहे म्हणून. आग म्हणत होती खरं ना. आजही आहे का आगच? नाही शांतताई, आग वगैरे नाही आहे, पण ना थोडा लुस्त लागून राहिला. एक काम कर, कोणता डाळिंब छिलून दे, खाऊन घेईल ललिता. हो छिलून देते ना. नाही शांताबाई, आता नाही खात डाळिंब, मग नंतर खाईन ना. का नंतर म्हणते ललिता? खा ना, खावाचा काम करावा. आता एवढ्या सारा कोणी काही आणतील, खायचा बाबा. सकाळी खायचा, दुपारी खायचा, सायंकाळी खायचा. मग तब्येत बघ कशी ठा होते. तर एका वेळेस कुठं होते खाऊन. माझी तर काही खायची इच्छा नाही आहे. हेच लावला माझ्या मागे, बिस्किट दिला ना, चाय बिस्किट खा म्हणून. नाही तर का खाशील नाही तर मग कशी ताकद येईल? पाय ना 2 दिवसात कसा चेहरा उतरून गेला सगळा. बाबूराव भाऊ, तुम्ही तर होत्या जी. तुम्ही पळत आल्या ना, त्या ललिताला तिथंच ठेवले. वहिनी जशा मासे आल्या ना, तशाच ललितानं मी परत आलो, तर हे मागेच राहिली. आता म्हणला येऊन राहिली बापा, मला का माहित हिच्याच अंगावर बसले म्हणून सगळा झुंड. कुठं बापा, मी आवाज मारतच राहिली. अहो चिकूचे बाबा म्हणून ऐकायला तयार नाही, पळाले. आज आले होते का मग डॉक्टर साहेब इकडे? हो वहिनी, आले होते ना. चेक वगैरे केला, मग त्या नर्सला सांगितलं सलाईन लावायसाठी. असं का? आज किती सलाईन लावायचे आहेत? 2 आहेत म्हणत होते आता. अहो सुट्टीच्या विचाराल ना, सायंकाळपर्यंत आपल्या घरी जाऊन. आता झाला ना आराम, आता नाही लागत, आता आगाग नाही लागत. आपल्या मतानंच घेशील का सुट्टी? आपल्या मतानंच घेशील. आता तुझी तब्येत आराम होईल तर ते कशाला आपल्या दवाखान्यामध्ये ठेवतील डॉक्टर साहेब. हो ललिता, बाबूराव भाऊ बरोबर म्हणतात. आता घाई नको करू, चांगली ट्रीटमेंट होऊ दे. बाबूराव भाऊ, तुम्ही जेवण करून घ्या ना, आम्ही थांबतो इथं ललिता जवळ. जेवीन ना वहिनी मग नंतर. नाही जेवण करून घ्या. आता किती 12 12:30 वाजले. काही सकाळी खाल्ले की नाही खाल्ले तर का माहित. आता लवकर पाठवली असते डब्बा यांच्या जवळ, पण म्हणलं आता बघायला जायचंच आहे, तर आम्हीच घेऊन जाऊ म्हटली. नाही चांगला केलं तुम्हीच आणले तर. काही तेवढी भूक लागली नाही. आता बसल्या कुठं भूक लागते. काल होती बापा, खूप धावपळ होती माणसाच्या मागे. मार बोंबलत होती काल. आग होते 3 वेळ ते पाण्याची पट्टी तिच्या हातावर, पायावर, चेहऱ्यावर ठेवा लागत होती. अहो जा ना, तुम्ही जेवण करा ना.
आहेत ना, हे शांतताई वगैरे आहेत. आणि जा जा जेवण करून या. हो हो, जातो जातो. हा घ्या बाबूराव भाऊ, थैला घ्या. हा याच्यामध्ये टिफिनही आहे आणि हा सेफही आहे, डाळिंबही आहे. हो हो. ललिता काय म्हणते तब्येत? आराम आहे सरपंच ताई, आता आराम आहे. बापा इंदुताई कुठं होत्या आतापर्यंत? अरे ते माझी आईगीच्या घरासमोरची, तिला आणलं आहे दवाखान्यामध्ये डिलेव्हरीसाठी. तर ते त्यांच्या घरचे भाऊ मिळाले, तर बोलत होती त्यांच्यासोबत. असं का, झाली का डिलेव्हरी? नाही नाही, व्हायची आहे आता, म्हणजे नेलं आहे डिलेव्हरीसाठी. शांतताई आज काम बंद आहे का? नाही नाही, काम बंद वगैरे नाही आहे, सुरूच आहे. आम्ही गेला होता, हजेरी वगैरे लावला ना, गेला आला मग इकडे यायचा होता तर. असं झाला बाबा, आता आपला हा हप्ता असाच जाते. जाऊ दे ना ललिता, कशाला कामाची चिंता करते? आपल्या तब्येतीची चिंता कर. शांतताई दिलं नाही का? डाळिंब वगैरे चिलून दिलं नाही? देत होता चिलून, तर आता नाही म्हणाली. मग खाईन म्हणते. मी येतो डॉक्टर साहेबांना भेटून, काय म्हणतात तर. हो हो, जा बरं, तुम्ही विचाराल बरोबर कधी सुट्टी होते, का होते म्हणून. हो हो, विचारते ना. बरं तर ठीक आहे मंडळी, आता ह्या व्हिडिओमध्ये एवढाच. ह्या ललिताची तर तब्येत बिघडलीच म्हणा, तिला आग्याच्या माश्या चावल्या तर. पण ना माझी पण तब्येत बरी नाही आहे. कार्यक्रमावरून आली तर कसं तब्येतच बिघडली माझी. आज व्हिडिओ बनवण्याची इच्छा तर होत नव्हती, पण म्हटलं तुम्ही आता वाट पाहाल व्हिडिओची, म्हणून बरं वाटला थोडा, तर बनवून घेतली थोडाशीच. तर सपोर्ट करा तुम्ही, आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा. उज्ज्वलाताई ठाकरे यांनी कमेंट्स केला, तो कमेंट्स वाचून मला फार चांगला वाटला. तसेच संगीता गोसावी, संगीता ठाकूर अकोला आणि सुनीता महामुनी यांनी पण छान कमेंट्स केले. तुम्हा सगळ्यांचे कमेंट्स वाचून मला फार चांगलं वाटते. असेच कमेंट्स करत जा. बरं तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. ज्यांचे नाव मी घेतले नाही त्यांचे नाव पण नंतर मी व्हिडिओमध्ये घेणार आहे, तर जास्तीत जास्त कमेंट्स करत जा. मग सगळ्यांचा खूप खूप धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल.